नमस्कार, मी प्रणाली कापसे. पृथ्वीच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत. सुरुवातीला एक नजर ठळक घडामोडींवर. महापालिकेतील 2 कार्यालय अधीक्षकांसह 7 कर्मचाऱ्यांच्या बदल्या. महापालिका आयुक्तांचा आदेश. सोलापूर शहर काँग्रेसने केला बाळीवेशीत जल्लोष. कर्नाटकच्या विजयानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये पसरले आनंदाचे वातावरण. नियोजन भवनावर 16 मे रोजी काढणार व्यापारी रेडीमेड कारखानदार शिलाई कामगारांचा मोर्चा. कॉम्रेड नरसय आडम मास्तरांनी दिला इशारा. आणि चोरीच्या 5 मोटरसायकली चोरट्याकडून हस्तगत. शहर गुन्हे शाखेची कामगिरी. महापालिकेतील 2 कार्यालय अधीक्षकांसह 7 कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या असून आयुक्त शीतल तेली यांनी याबाबत आदेश काढले आहेत. सोलापूर महानगरपालिकेतील 7 कर्मचाऱ्यांच्या प्रशासकीय कामकाजाच्या सोयीसाठी बदल्या करण्यात आल्या आहेत. कार्यालय अधीक्षक ओमप्रकाश वाघमारे यांची प्राणी संग्रहालयाकडे तर अधीक्षक JR माढेकर यांची भूमी व मालमत्ताकडे बदली करण्यात आली आहे. महापालिका आयुक्त शीतल तेली उगले यांनी या संदर्भात आदेशही काढले आहेत. दरम्यान सोलापूर महानगरपालिकेतील 7 कर्मचाऱ्यांच्या प्रशासकीय कामकाजाच्या सोयीसाठी 15 मे 2023 पासून संबंधित कार्यालयाकडे पुढील आदेश होईपर्यंत काम पाहण्यासाठी या बदल्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये नगर सचिव कार्यालयाकडील कार्यालय अधीक्षक ओमप्रकाश वाघमारे यांची प्राणी संग्रहालय, सार्वजनिक आरोग्य अभियंता विभागातील कार्यालय अधीक्षक JR माढेकर यांची भूमी व मालमत्ता, सामान्य प्रशासन विभागातील वरिष्ठ मुख्य लेखनिक सूर्यकांत पांढरे यांची अतिरिक्त आयुक्त 2 कार्यालयाकडे, विभागीय कार्यालय क्रमांक 8 येथील वरिष्ठ मुख्य लेखनिक पुष्पांजली देसाई यांची UCD विभाग, मालमत्ता कर विभागातील वरिष्ठ श्रेणीलिपिक लक्ष्मीनारायण दुभाषी यांची अतिरिक्त आयुक्त 1 कार्यालय, मंडई विभागातील वरिष्ठ श्रेणीलिपिक AH पाटील यांची सामान्य प्रशासन विभाग, उपायुक्त 2 कार्यालयाकडील शिपाई HC बायस यांची उपायुक्त 1 कार्यालयाकडे बदली करण्यात आली आहे. महापालिका आयुक्तांनी या संदर्भात कार्यालयीन आदेशही काढले आहेत. सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाचा प्रचंड विजय झाल्याबद्दल विजयी जल्लोष करण्यात आला. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कार्याध्यक्ष आमदार प्रणिती शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली कर्नाटकमधील विजयाचा जल्लोष बाळीवेस विजय चौक सोलापूर येथे शहर अध्यक्ष चेतन नरोटे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बर्डे, राष्ट्रवादी शहराध्यक्ष भारत जाधव, शिवसेना शहराध्यक्ष विष्णू कारंपुरी, माजी आमदार विश्वनाथ चाकोते, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रमोद गायकवाड यांच्या उपस्थितीत करण्यात आला. यावेळी काँग्रेस पक्षाचा विजय असो. जय बजरंगबली, तोड दिया भाजप की नली. जय बजरंगबली, तोड दिया भ्रष्टाचार की नली. राहुल गांधी, तुम संघर्ष करो, हम तुम्हारे साथ है. महाविकास आघाडीचा विजय असो. आमदार प्रणिती शिंदे, तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है. अशा जोरजोरात घोषणाबाज्या करण्यात आल्या.
यावेळी बोलताना शहराध्यक्ष चेतन नरोटे यांनी कर्नाटकच्या विजयाने मोदी यांच्या पतनास सुरुवात झाल्याची जोरदार टीका केली। यावेळी महिला अध्यक्ष हेमा चिंचोळकर, प्रदेश चिटणीस नरसिंग आसादे, माजी महापौर सुशीला आबुटे, माजी नगरसेवक तौफिक हत्तुरे, विनोद भोसले, वैष्णवी करगुळे, युवक अध्यक्ष गणेश डोंगरे, शिवसेनेचे प्रताप चव्हाण, महेश धाराशिवकर, संतोष केंगनाळकर, संभाजी कोंडगे, हरिदास दुध्याल, राष्ट्रवादीचे प्रमोद भोसले, श्यामराव गांगर्डे, संजय जाबा, विजय भोईटे, काँग्रेसचे अंबादास करगुळे, ब्लॉक अध्यक्ष देवाभाऊ गायकवाड, भीमाशंकर टेकाळे, वाहिद विजापुरे, तिरुपती परकीपडला, हनुमंतू सायबोलू, दिनेश म्हेत्रे यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते। महाराणा प्रताप पुतळा ते नियोजन भवनावर 16 मे रोजी व्यापारी, रेडीमेड कारखानदार व शिलाई कामगार यांचा आक्रोश मोर्चा काढणार असल्याचा इशारा कॉम्रेड नरसय्या आडम मास्तर यांनी दिला। गेल्या महिनाभरापासून संपूर्ण महाराष्ट्रात शालेय विद्यार्थ्यांच्या गणवेशाबाबत राज्य सरकार स्वतः गणवेश खरेदी करून वितरित करण्याचा निर्णय विचाराधीन आहे। या निर्णयामुळे सोलापुरातील छोटे मोठे 700 कारखाने, 200 दुकाने आणि यामध्ये जवळपास काम करणाऱ्या 50,000 कामगारांच्या उपजीविकेवर टांगती तलवार आलेली आहे। यामुळे कारखानदार आणि कामगार सोलापुरातील स्थानिक लोकप्रतिनिधी, आमदार, खासदार आणि मंत्री महोदयांना शिष्टमंडळाद्वारे भेटून निवेदने देऊनही गणवेशाचा तिढा सुटला नाही। म्हणून सीटूचे नेते माजी आमदार कॉम्रेड नरसय्या आडम मास्टर यांच्या नेतृत्वाखाली 16 मे 2023 रोजी सोलापूरला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा शासकीय दौरा असून या दरम्यान 10,000 कारखानदार, कामगार महाराणा प्रताप पुतळा ते नियोजन भवनावर आक्रोश मोर्चा काढण्याचा निर्धार करण्यात आला। शनिवार दिनांक 13 मे रोजी सीटूचे मध्यवर्ती कार्यालय दत्तनगर येथे रेडीमेड कारखानदार, व्यापारी, कामगार यांची संयुक्त बैठक माजी आमदार कॉम्रेड नरसय्या आडम यांच्या उपस्थितीत पार पडली। या बैठकीत सोलापुरातील रेडीमेड व शिलाई क्षेत्रात काम करणारे कामगार, कारखानदार आणि व्यापारी असे 50,000 कामगार लाक्षणिक संपावर जाणार आहेत। सदरचा प्रश्न घेऊन व्यापारी, कारखानदार, कामगार काळ्या टोपी, काळे वस्त्र, काळे झेंडे घेऊन निषेध करत आक्रोश मोर्चा काढण्याचा निर्धार करण्यात आला। यावेळी मार्गदर्शन करताना कॉम्रेड आडम मास्टर यांनी घोषणा केली। सदर बैठकीस क्षेत्रीय गल्ली, रेडीमेड व्यापारी असोसिएशन व शिलाई कंत्राटदार सुरेश बिद्री, रोहित कोल्हापुरे, लखन हबीब, बन्सीलाल जितुरी, गजराज जितुरी, श्याम बसुदे, श्रीनिवास बासुदकर, काशीगाव श्रीनिवास, अमृत पवार, गोविंद मेंगजी, विश्वनाथ हबीब, विनायक कोल्हापुरे, श्रीकांत मेंगजी, प्रमोद बसुदे, दर्शन बासुदकर, सुनील भूमकर आदी उपस्थित होते। देण्याचा घाट घातलेला आहे, त्यामुळे उत्पादक अत्यंत चिडलेले आहे, कामगारांमध्ये प्रचंड आक्रोश आहे। म्हणून आज सकाळी 11 वाजता रेडीमेड उत्पादक आणि कामगाराबरोबर माझी बैठक झाली। तासभर अगदी सविस्तर चर्चा झाली। 16 तारखेला डेप्युटी सीएम देवेंद्र फडणवीस सोलापूर शहराच्या दौऱ्यावर येत आहे। त्या निमित्तानं सोलापुरातले 200 कारखाने आणि 100 दुकाने बंद पाडणार असून 50,000 कामगार लाक्षणिक संपावर जाणार आहेत। त्या दिवशी सकाळी 10 वाजता महाराणा प्रताप पुतळ्याजवळ 10-15 हजार कामगार जमतील आणि कॉम्रेड आडम मास्तर आणि रेडीमेड उत्पादक यांच्या नेतृत्वाखाली प्रचंड मोर्चा नियोजन भवनवर जाणार आणि डेप्युटी सीएमकडे आपला आक्रोश व्यक्त करणार। जोपर्यंत डेप्युटी सीएम आम्हाला आश्वासित करणार नाहीत, आम्हाला निर्णय देणार नाहीत, तोपर्यंत हे 10-15 हजार कामगार तेथून हटणार नाही। या प्रचंड उन्हामध्ये पुणे कामगार दगावला, त्याची पूर्ण जबाबदारी महाराष्ट्र शासनावर असेल, इथल्या स्थानिक पदाधिकाऱ्यावर असेल। म्हणून सोलापूरच्या तमाम जनतेला मी आव्हान करत आहे, रेडीमेड उत्पादक आणि शिलाईमध्ये काम करणारे सर्व कारखानदार, कामगार यांनी 16 तारखेला काम बंद करून या प्रचंड मोर्चात सहभागी व्हा।
हुतात्मा शहरावर झालेल्या अन्यायाचा बदला घ्या, लढल्याशिवाय न्याय मिळत नाही. न्यायाकरता चला बाहेर पडा. याच्यामध्ये काळे झेंडे आणि काळ्या टोप्या वापरून शासनाचा निषेध करत आम्ही हा मोर्चा नेणार आहे आणि हा मोर्चा शांततेनं असेल याची सुद्धा आम्ही सोलापूरच्या प्रशासनाला देत आहे. पण प्रशासन बरं वाईट करण्याचा प्रयत्न केलं तर त्याच पद्धतीचं उत्तर आमच्याकडून सुद्धा मिळेल. म्हणून सगळ्यांना मी विनंती करतो की या उद्योगामध्ये हुतात्म्यांचे स्मरण राहावे या उद्देशातून उभारण्यात आलेल्या हुतात्मा स्तंभाला डिजिटल फलकाचा विळखा घालण्यात आल्यामुळे सुजाण नागरिकातून संताप व्यक्त होत आहे. देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात प्राणांची आहुती दिलेल्या हुतात्म्यांचे स्मरण राहावे या उद्देशातून उभारण्यात आलेल्या हुतात्मा स्तंभाला डिजिटल फलकाचा विळखा घालण्यात आल्यामुळे सुजाण नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे. दरम्यान संबंधित झोन अधिकाऱ्यांनी अनधिकृतपणे डिजिटल लावणाऱ्यास प्रत्येकी 1000 रुपये दंड आकारला आहे. ते डिजिटल स्वतःहून काढून घेणार असल्याचे संबंधितांनी सांगितले असल्याचे झोन कार्यालयाकडून सांगण्यात आले. देशाच्या स्वातंत्र्यासाठी उभारण्यात आलेल्या लढ्यामध्ये सोलापुरातील अनेक स्वातंत्र्य सेनानींनी आपल्या प्राणांची आहुती दिली. मे 1930 मध्ये सोलापुरात स्वातंत्र्यासाठी मोठा लढा उभारण्यात आला. आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामध्ये तुळजापूर वेस येथे ब्रिटिश पोलिसांनी गोळीबार केला. यामध्ये काही स्वातंत्र्य सेनानी हुतात्मे झाले. त्यानंतर आंदोलकांनी येथील पोलीस चौकी जाळली. दरम्यान 4 दिवस पारतंत्र्यातही सोलापूरकरांनी स्वातंत्र्य उपभोगले आणि ब्रिटिशांनी सोलापुरात मार्शल लॉ पुकारला. यात हुतात्मे झालेल्या आणि या क्रांतिकारक स्वातंत्र्य लढ्याची प्रेरणा व स्मरण राहावे यासाठी बलिदान चौकात हुतात्मा स्तंभ उभारण्यात आला. याच हुतात्मा स्तंभाभोवती डिजिटल फलक लावण्यात आले आहेत. यामुळे हुतात्मा स्तंभ पूर्णपणे झाकला गेला. माजी पालकमंत्री व पदाधिकारी यांची छबीही एका डिजिटलवर झळकत होती. ते डिजिटल अखेर संबंधितांनी काढले आहे. एकूण 3 डिजिटल तेथे लावण्यात आले. माजी नगरसेवकांचे फोटोही यावर होते. उर्वरित 2 डिजिटल शुक्रवारी रात्री 9 वाजेपर्यंत जैसे थे होते. महापालिका आयुक्त शीतल तेलिउगले यांनी शहरात डिजिटल लावणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्याचे आणि डिजिटल हटवण्याचे आदेश काही दिवसांपूर्वी दिले आहेत. मात्र गेल्या 3 दिवसांपासून या ठिकाणी हे डिजिटल जैसे थे दिसून येत आहेत. आयुक्तांच्या आदेशाची ही पायमल्ली झोन कार्यालयाकडून होत असल्याचे दिसून येते. वास्तविक पाहता अनधिकृत डिजिटल त्याच दिवशी काढण्यात आले पाहिजे होते. विशेष म्हणजे बलिदान चौकात हुतात्मा स्तंभाभोवती लावलेले डिजिटल तरी तात्काळ हटवण्याची कार्यवाही महापालिका प्रशासनाने करायला हवी होती, परंतु तसे झाले नाही. याबद्दल सुजाण नागरिकांमधून संताप व्यक्त करण्यात येत आहे. महापालिका आयुक्तांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन कार्यवाही करावी अशी मागणी होत आहे. अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी आरोपीस 20 वर्षाची शिक्षा, 25,000 रुपये दंडाची शिक्षा जिल्हा व सत्र न्यायाधीश कविता शिरभाते यांनी ठोठावली. एका अल्पवयीन पीडितेवर दुष्कर्म केल्याप्रकरणी आकाश रेवणसिद्ध काळे वय 22 राहणार सोलापूर याला 20 वर्षे सक्तमजुरी व 25,000 रुपये दंडाची शिक्षा जिल्हा व सत्र न्यायाधीश कविता शिरभाते यांनी ठोठावली. फिर्यादी ही पीडित मुलीची आई आहे, तर आरोपी हा फिर्यादीच्या घराशेजारी राहणारा आहे. त्यामुळे त्याचे फिर्यादीच्या घरी येणे जाणे होते. फिर्यादी ही धुणे भांड्याचे काम करून उदरनिर्वाह करत असल्यामुळे बाहेर जाते व दुपारी घरी परत येते. घटनेच्या दिवशी फिर्यादी दुपारी कामावरून घरी आली असता तिच्या सासूने तिला सांगितले की आरोपीने पीडितेवर शारीरिक अत्याचार केल्याचे पीडितेच्या चुलत बहिणीने पाहिले आहे. तेव्हा फिर्यादीने पीडितेशी बोलून खात्री केली असता तिने त्यास दुजोरा दिल्याने फिर्यादीने याबाबत विजापूर नाका पोलीस ठाण्यात आरोपी विरुद्ध तक्रार दिली. त्यानंतर तपास करून अधिकारी फौजदार बालाजी मस्के यांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. या प्रकरणाची सुनावणी विशेष न्यायाधीश शिरभाते यांच्यासमोर झाली. पीडिता ही अल्पवयीन असल्याचे माहीत असूनही आरोपीने तिचा लैंगिक छळ केल्याचे साक्षी पुराव्याद्वारे सरकार पक्षाने न्यायालयाच्या निदर्शनास आणले. पीडिता, पीडितेची आई, प्रत्यक्षदर्शी साक्षीदार व वैद्यकीय अधिकारी यांची साक्ष महत्वाची ठरली.
अल्पवयीन पीडितेवर लैंगिक अत्याचार केल्याचे ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपी आकाश काळे यास दुष्कर्म तसेच बाललैंगिक अत्याचार कायद्यान्वये दोषी धरले व त्यास 20 वर्षे सक्त मजुरीची शिक्षा सुनावली तसेच 25,000चा दंड ठोठावला. दंड न भरल्यास 3 महिन्यांची साधी कैद अशी शिक्षा सुनावण्यात आली. यात सरकारतर्फे अॅडव्होकेट प्रकाश जन्नू यांनी तर आरोपीतर्फे अॅडव्होकेट शुभम माने यांनी काम पाहिले. कोर्ट पैरवी म्हणून पोलीस अंमलदार सुनंदा घाडगे या होत्या. सोलापूर जिल्हा परिषदेत परिचारिका दिन साजरा करण्यात आला. परिचारिका या आपल्या आयुष्यातील देवदूत आहे असे प्रतिपादन दिलीप स्वामी यांनी केले. 12 मे 2023 जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या वतीने शुक्रवारी जागतिक परिचारिका दिन मोठ्या उत्साही वातावरणात यशवंतराव चव्हाण सभागृहामध्ये साजरा करण्यात आला. यावेळी उत्कृष्ट कार्य केलेल्या परिचारिकांचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. व्यासपीठावर मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, कार्यकारी अभियंता संतोष कुलकर्णी, महिला व बालकल्याण अधिकारी जावेद शेख, प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर मोहन शेगर, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉक्टर मीनाक्षी बनसोडे, जिल्हा आयुष्य अधिकारी डॉक्टर विलास सरवदे, जिल्हा प्रशिक्षण केंद्र वैद्यकीय अधिकारी डॉक्टर संगीता सोनवणे, राष्ट्रपती द्वारा फ्लॉरेन्स नाइटिंगेल पुरस्कृत आरोग्य सेविका मनीषा जाधव व जिल्ह्यातील परिचारिका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते फ्लॉरेन्स नाइटिंगेल यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी म्हणाले, परिचारिका या प्रत्येकाच्या आयुष्यातील देवदूत आहेत. जन्मावेळी आणि मृत्यूसमयी सुद्धा त्यांचा सहवास आपल्याला लागतो. आयुष्यामध्ये या व्यक्ती प्रत्येकाच्या सेवेसाठी आपले आयुष्य खर्च करतात. त्यामुळे प्रत्येक मानवाच्या जीवनात या परिचारिकांचे अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. सोलापूर जिल्ह्यातील आरोग्य सेविकांचा सन्मान राष्ट्रपतींच्या हस्ते होणे ही जिल्ह्यातील आणि जिल्हा परिषदेला भूषणावह गौरवास्पद आहे. असा आग्रह केल्यामुळे आज आपल्या सगळ्यांची भेट या ठिकाणी झालेली आहे. त्याच्यामुळे तुमचं अभिनंदन करण्याआधी तुम्हाला या आयोजकाचं अभिनंदन करावं लागेल. त्याच्या मागील अभिनंदनाने यांनी कार्यक्रम ठेवला नाही. आणि परिचारिकांच्या एकंदरीत कामकाजावर, परिचारिकांच्या एकंदरीत समस्यावर, परिचारिकांच्या भविष्यातील काही कामकाजाच्या बाबतीमध्ये आम्ही पूर्णतः दक्ष आहोत आणि वेळोवेळी याच्यातून मार्ग काढून चांगल्या पद्धतीने काम कसं होईल यासाठी आपण निश्चितपणे प्रयत्न करणार आहोत. आपल्याला मी अनेक कार्यक्रमामध्ये या ठिकाणी सांगत आहे की जुन्या काळामध्ये आपण फक्त गाडगेबाबांनी संपूर्ण राज्य स्वच्छ केलं, त्यांना काम आहे. मग त्या क्षेत्रावर काम करणारे जे होत आहोत त्यांच्या कामकाजाबद्दल, त्यांच्या अडचणीबद्दल किंवा त्यांनी केलेल्या चांगल्या कामाबद्दल कुठेतरी उल्लेख व्हावा आणि त्यांची कुठेतरी पाठ फटवावी आणि त्यांना पुढच्या भविष्यासाठी प्रेरणा मिळावी आणि त्यांच्या अनुषंगाने काही समस्या असतील, काही अडचणी असतील तर त्याच्यावर चिंतन व्हावं, विचार मंथन व्हावं, त्यांच्या विचाराचे आदान प्रदान व्हावं, हा या दिवसाच्या सेलिब्रेशन मध्ये मुख्य उद्देश आहे. कार्यकारी अभियंता संतोष कुलकर्णी यांनी आपल्या भाषणातून परिचारिकांचा गौरव केला. मला ऑक्सिजन पण लावला होता, पण दुसऱ्या दिवशी मी हळूहळू त्यातून उतरायला लागलो आणि अक्कलकोट स्वामी समर्थांच्या कृपेने आणि तुमच्यासारख्या परिचारिका व डॉक्टरांच्या सेवेने मला इथं 2 शब्द बोलायला उभं राहिले. त्यामुळे तुम्ही 2 शब्द बोलायला आज तुमच्या समोर आलोय. खरं तर मला सांगितली 12 महिला तुमच्या आयुष्यात सगळ्या गोष्टी घडल्या, पण 12 वर्षे खरं वनवास असतो. 12-11 म्हणजे हा फळ 12चा असेल नंतर बऱ्या होणाऱ्या मुलांच्या मनात ते स्थान परिचारिकेचं असतं असं मला वाटतं. आणि परिचारिकेमुळं मला मी स्वतः कोरोनाच्या आयसीयूमध्ये होतो आणि माझ्या बाजूचा पेशंट सोलापूर रुग्णालयामध्ये आदल्या दिवशीच वाढला. तो वाढल्यानंतर मात्र माझ्या हॉटेल आता आपलं कसं व्हायचं म्हणून आपण आयसीयूमध्ये, पण तू मेरी जिंदगी है, तू ही मेरी पहिली चाहत है. पण मला कसं नाही वाटतं, तू ही मेरी पहिली आहत, तू ही आखरी है, तू मेरी जिंदगी है. तुमच्या सगळ्या जिंदगीला जिंदगी आराम हे गाणं मी कोरोनातून बरं झाल्यावर म्हणलं होतं, पण तुम्ही जिंदगी दिली म्हणून मी म्हणू शकलो. म्हणून सर्वांचे यावेळी सामूहिकरित्या आरोग्य प्रतिज्ञा घेण्यात आली. मी अशी प्रतिज्ञा करते की मी माझे सर्व आयुष्य पवित्रपणाने कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर विलास सरवदे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक वैशाली थोरात यांनी परिश्रम घेतले. सम्यक प्रज्ञाशोध परीक्षा शिष्यवृत्ती वाटप समारंभ संपन्न झाला.
महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त सम्यक अकॅडमी आणि लोकराजा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या सम्यक प्रज्ञा शोध परीक्षा 2023 शिष्यवृत्ती वितरण समारंभ सम्यक अकॅडमीच्या प्रांगणात मोठ्या उत्साहात संपन्न झाला. अध्यक्षस्थानी बहुजन शिक्षक महासंघाचे प्रदेशाध्यक्ष समाजभूषण अण्णासाहेब भालशंकर हे होते, तर प्रमुख अतिथी म्हणून दैनिक सोलापूर लोकवार्ताचे संपादक किरण बनसोडे, माता रमाबाई आंबेडकर निवासी आश्रमशाळेचे संचालक सिद्धाराम वाघ, मॅक्स महाराष्ट्र न्यूज चॅनलचे सोलापूर जिल्हा प्रतिनिधी अशोक कांबळे, पत्रकार विजयकुमार लोंढे उपस्थित होते. यावेळी विशाल रणदिवे, मकरंद साळवे, लोकराजा फाउंडेशनचे अध्यक्ष आशुतोष तोंडसे, उद्योजक अमोल शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सूत्रसंचालन राज्य कर निरीक्षक बुद्धजय भालशंकर यांनी केले, तर कृपा जाधव यांनी सर्वांचे आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ज्योती चव्हाण, संदीप चव्हाण, भौरम्मा वाघमारे, साक्षी सोनकांबळे, विजय पल्लोलू यांनी परिश्रम घेतले. शहर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी चोरीच्या 5 मोटरसायकली चोरट्याकडून हस्तगत केल्या आहेत. शहर गुन्हे शाखेने एका संशयित चोरट्याला अटक केली असून त्याच्याकडून चोरीच्या 5 मोटरसायकली जप्त केल्या आहेत. रमजान उर्फ चाचा बादशाह नदाफ राहणार मडकी वस्ती असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. शहर गुन्हे शाखेचे पथक आरोपींचा शोध घेत असताना MIDCच्या गुन्ह्यातील फरार आरोपी नदाफ हा किडवाई चौक येथील एका हॉटेलच्या आडोशाला मोटरसायकलवर बसला असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने तेथे धाव घेऊन नदाफ यास ताब्यात घेतले. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने 4 मोटरसायकली आणि त्याच्या साथीदारासह चोरल्याची कबुली दिली. त्याच्याकडून MH13V 1159, MH13EV 5863, MH13BG 4010, MH13VV 0396 या दुचाकी जप्त करण्यात आल्या. त्याचप्रमाणे दुसऱ्या पथकाने ऋषिकेश युवराज शिंदे वय 22, सचिन परमेश्वर भेत्रे वय 23 दोघेही राहणार कुमठेगाव यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून मोटरसायकल MH13 AM 1738 जप्त केली. अशा प्रकारे गुन्हे शाखेने 3 आरोपींकडून 1 लाखाच्या 5 मोटरसायकली जप्त केल्या आहेत. ही कारवाई पोलीस आयुक्त डॉक्टर राजेंद्र माने, पोलीस उपायुक्त डॉक्टर दीपाली काळे, सहाय्यक पोलीस आयुक्त प्रांजली सोनवणे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक श्रीनाथ महाडिक, दादासाहेब मोरे व त्यांच्या पथकाने वाजिद पटेल, अंकुश भोसले, संतोष मोरे, अनिल जाधव, योगेश बर्डे, शैलेश बुगुड, संजय साळुंखे, राजकुमार वाघमारे, अभिजित धायगुडे, इम्रान जमादार, विनोद राजपूत, राजकुमार वाघमारे, प्रकाश गायकवाड, वसीम शेख, चालक सतीश काटे, बाळू काळे यांनी केली आहे. दिनांक 12 मे जागतिक परिचारिका दिनानिमित्ताने उपजिल्हा रुग्णालय तुळजापूर येथे ब्रिटिश परिचारिका व समाजसेविका फ्लोरेन्स नाइटिंगेल यांच्या प्रतिमेचे पूजन करून व कॅन्डल लावून परिचारिका दिन साजरा करण्यात आला. दिनांक 12 मे जागतिक परिचारिका दिनानिमित्ताने उपजिल्हा रुग्णालय तुळजापूर येथे ब्रिटिश परिचारिका व समाजसेविका फ्लोरेन्स नाइटिंगेल यांच्या प्रतिमेचे पूजन करून व कॅन्डल लावून परिचारिका दिन साजरा करण्यात आला. यावेळी उपजिल्हा रुग्णालयातील परिचारिका जाधव जयश्री सिस्टर, संध्या भड, रेखा लोंढे, सविता क्षीरसागर, कलावती कासदेकर, सर्व अधिपरिचारिका यांचा रुग्ण कल्याण समिती सदस्य आनंद कंदले यांच्या वतीने मिठाई बॉक्स देऊन व त्यांच्या रुग्णसेवेचा गौरव म्हणून त्यांच्यावर पुष्पवृष्टी करून साजरा केला. यावेळी रुग्णालय अधीक्षक डॉक्टर श्रीधर जाधव, रुग्ण कल्याण समिती सदस्य आनंद कंदले, डॉक्टर बर्वे, अमित मोगरकर व रुग्णालयातील सर्व कर्मचारी उपस्थित होते. दिव्यांगांना राजकीय आरक्षण द्या, प्रहार संघटनेची भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे मागणी करण्यात आली. भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष माननीय चंद्रशेखर बावनकुळे हे धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असता प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष मयूर काकडे यांनी प्रहार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष बच्चूभाऊ कडू यांच्या जीवनावर आधारित लोकनायक हे पुस्तक देऊन स्वागत केले. तसेच प्रहार संघटनेच्या वतीने दिव्यांग व्यक्तींना समाजात न्याय मिळण्याकरता व त्यांचे हक्क व प्रश्न हे शासन दरबारी मांडण्याकरता दिव्यांग व्यक्तींना देशाच्या राजकारणात आरक्षण देण्याचे निवेदन देण्यात आले. यावेळी ज्याप्रमाणे सर्व जाती समूहांना राजकारणात आरक्षण लागू आहे त्याचप्रमाणे कायद्याच्या नियमानुसार दिव्यांगांना देखील राजकारणात मतदारसंघ तयार करावा, जेणेकरून दिव्यांगांना त्यांच्या न्याय हक्क मागण्या या राजकीय व्यासपीठावर व सभागृहात मांडता येतील अशा विषयाचे निवेदन प्रहारच्या वतीने देण्यात आले.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे यांनी या विषयाचे स्वागत करून लवकरच या विषयावर आपण विचार करून निर्णय घेऊ असे आश्वासन देखील दिले आणि प्रहारचे जिल्हाध्यक्ष मयूर काकडे यांच्या मागणीचे देखील कौतुक केले. दिलेल्या निवेदनामुळे मयूर काकडे यांचे राज्यभरातून दिव्यांग व्यक्तींमध्ये देखील कौतुक होत आहे. वाशी नगरपंचायत हद्दीतील जून महिन्यापूर्वी पावसाळ्याची पूर्वतयारी म्हणून सर्व नालेसफाई करण्यात यावी अशी मागणी जुबेर अहमद दाऊद काझी यांनी अर्जाद्वारे मुख्याधिकारी यांच्याकडे केली आहे. वाशी नगरपंचायत हद्दीतील जून महिन्यापूर्वी पावसाळ्याची पूर्वतयारी म्हणून सर्व नालेसफाई करण्यात यावी अशी मागणी जुबेर अहमद दाऊद काझी यांनी अर्जाद्वारे मुख्याधिकारी यांच्याकडे केली आहे. काझी हे आपल्या अर्जात म्हणतात की दरवर्षीप्रमाणे जून महिन्यात पाऊस सुरू होतो. पावसाळ्याची पूर्वतयारी म्हणून शहरातील तसेच शहरालगत वाहणारे नदी नाले तसेच शहरातील सर्व गटारी व नाले साफ करून गाळ काढणे गरजेचे आहे, जेणेकरून पावसाळ्यात पाणी तुंबणार नाही व रस्त्यावर पाणी येणार नाही, लोकांनाही त्रास होणार नाही. त्याकरता नाले साफ करणे गरजेचे आहे. शहरातून वाहणाऱ्या 2 नद्या साफ कराव्यात व त्यातील गाळ काढावा, म्हणजे पावसाळ्यात या नद्या तुंबणार नाहीत व पावसाचे पाणी योग्य दिशेने वाहून जाईल. तसेच तपोवन, सरकारी दवाखाना, अन्नपूर्णा मंगल कार्यालय, कल्पना बियर बार, भीमनगर, पोलीस स्टेशन रोड, पूल भीमनगर संगमापर्यंत नदी साफ करणे, गाळ काढणे व नदीभोवती जे अतिक्रमण आहे ते काढणे गरजेचे आहे. योग्य दिशेने पाणी वाहून जाईल व पावसाळ्यात पाणी तुंबणार नाही, लोकांना अडचण येणार नाही, तसेच जीवित व वित्तहानी होणार नाही. तहसीलच्या पाठीमागे पवार वस्ती स्टँडच्या समोरील भाग, साठेनगर, गोलेगाव रोड ते नदीपर्यंत नदी साफ करणे, यातील गाळ काढणे तसेच अतिक्रमण काढणे गरजेचे आहे. संगमापासून खिंडीतील सिमेंट रस्ता पूल ते सामुदायिक विहिरीपर्यंत नदी साफ करणे, गाळ काढणे, त्याभोवतालचे अतिक्रमण काढणे गरजेचे आहे. तरी जून महिना व पावसाळ्यापूर्वी नदी नाले साफसफाई करावी व गाळ काढून घ्यावा. महत्वाचे म्हणजे जिथे जिथे अतिक्रमण झाले आहे त्यांना नोटीस देऊन अतिक्रमण काढावे अशी बऱ्याच दिवसांपासूनची मागणी आहे, परंतु ही मागणी विचारात घेतली जात नाही. साध्या अतिक्रमण धारकास नोटीसही दिल्या जात नाहीत अशी खंत काही नागरिकांनी व्यक्त केली आहे. अणदूर येथील सामाजिक कार्यकर्ते कैलासवासी संदीप सुरेश आलुरे यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त MG ग्रुपच्या वतीने नीलकंठेश्वर मठामध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. अणदूर येथील सामाजिक कार्यकर्ते कैलासवासी संदीप सुरेश आलुरे यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त MG ग्रुपच्या वतीने नीलकंठेश्वर मठामध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये 75 रक्तदात्यांनी रक्तदान केले. पत्रकार संजीव आलुरे यांचे बंधू कैलासवासी संदीप आलुरे यांचा आज प्रथम पुण्यस्मरण दिन. त्यानिमित्त ते ज्या महादेव गल्ली तरुण मंडळाचे सदस्य होते त्या मंडळाच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन अणदूरचे सरपंच रामचंद्र आलुरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी डॉक्टर जितेंद्र कानडे, डॉक्टर नागनाथ कुंभार, डॉक्टर प्रशांत झंगे, डॉक्टर अमर कंदले, डॉक्टर अर्णवी आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी सरपंच रामचंद्र आलुरे, पत्रकार दयानंद काळुंके यांनी आपले विचार व्यक्त केले. त्यांनी आपल्या भाषणात कैलासवासी संदीप आलुरे यांच्या सामाजिक कार्याचा वारसा पुढे नेण्याचे कार्य MG ग्रुप करत असून त्यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त रक्तदान शिबिर आयोजित करून समाजाला एक चांगला संदेश दिल्याचे सांगितले. यावेळी महादेव गल्ली तरुण मंडळ वाचनालयास 2000 रुपये देणगी आलुरे कुटुंबाच्या वतीने देण्यात आली. सदरील कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अतुल कस्तुरे यांनी केले, तर अश्विनी ग्रामीण रुग्णालय कुंभारी यांच्या ब्लड बँकेने रक्त संकलित केले. कार्यक्रमास पत्रकार, महिला, तरुण, आलुरे कुटुंबातील सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महादेव गल्ली तरुण मंडळाचे कार्यकर्ते, पदाधिकारी, महादेव वाचनालयाचे कार्यकर्ते आदींनी परिश्रम घेतले. इटकळ ग्रामीण पत्रकार संघाचे अध्यक्ष दिनेश सलगरे यांचा जन्मदिनानिमित्त मित्रपरिवाराच्या वतीने यथोचित सन्मान करण्यात आला. तुळजापूर तालुक्यातील मौजे इटकळ येथील ग्रामीण पत्रकार संघाचे अध्यक्ष तथा ग्रामीण पत्रकारांना वेळोवेळी सर्वतोपरी सहकार्य व मार्गदर्शन करणारे दिनेश सलगरे यांचा 12 मे हा जन्मदिवस असल्याने मित्रपरिवाराच्या वतीने अभिष्टचिंतन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. लढवय्या, संघर्षवादी व चळवळीतील या पत्रकारांच्या यथोचित सन्मान सोहळ्यासाठी पत्रकार तथा धाराशिव बालकल्याण समितीचे सदस्य दयानंद काळुंके यांनी दिनेश सलगरे यांच्या ग्रामीण भागातील शेतकरी
शेतकरी, शेतमजूर, उपेक्षित, वंचित यांच्या प्रश्नांना वेळोवेळी वाचा फोडून त्या सोडवण्याचा व त्या सोडवण्यासाठी प्रशासन व लोकप्रतिनिधींना भाग पाडल्याचे तसेच इटकळ व परिसराची सकारात्मक ओळख दिनेश सलगरे यांच्यामुळे असल्याचे प्रतिपादन केले. तसेच प्राध्यापक अमोल गुंडसर यांनी दिनेश सलगरे यांच्या विविध अष्टपैलू व्यक्तिमत्वाचे उपस्थित मान्यवरांना दर्शन घडवले. गेल्या 2 दशकांपासून अनेकांना सकारात्मक पत्रकारितेच्या माध्यमातून न्याय व हक्क मिळवून दिल्याचे प्रतिपादन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन पत्रकार चांदसाहेब शेख यांनी केले, तर आभार बालाजी गायकवाड यांनी मानले. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अझहर मुजावर, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सचिव अब्दुल शेख, मंगरुळ येथील पोलीस पाटील लक्ष्मण माळी, पत्रकार केशव गायकवाड, लियाकत खुदादे, नामदेव गायकवाड, बालाजी सोनटक्के, हुसेन मकानदार, अफसर शेख, शिकूर मुजावर, अकिल मुजावर, सिद्धेश्वर हन्नुरे यांच्यासह खानापूर, केशेगाव, अंडूर, मंगरुळ व इटकळ परिसरातील नागरिक व मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते. या सत्काराप्रसंगी पत्रकार दिनेश सलगरे यांनी उपस्थित सर्व मित्रपरिवाराचे आभार व्यक्त केले. हा अभिष्टचिंतन सोहळा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ग्रामीण पत्रकार व मित्रपरिवारांनी परिश्रम घेतले. भाजपा युवा मोर्चाच्या वतीने अरविंद पाटील निलंगेकर यांचा क्रेनने हार घालून जंगी सत्कार करण्यात आला. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत महाविकास आघाडीसह पक्षांतर्गत विरोधकांना भुईसपाट करून निलंगा मतदारसंघातील देवणी, औराद, शहाजानी व निलंगा बाजार समितीच्या निवडणुकीत आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या नेतृत्वाखालील भाजप पॅनलने दणदणीत विजय संपादन केला. या बाजार समिती निवडणुकीतील विजयाचे शिल्पकार, मॅनेजमेंट गुरु, भाजपचे प्रदेश सचिव अरविंद पाटील निलंगेकर यांचा भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौक निलंगा येथे क्रेनने 300 किलोचा पुष्पहार घालून जंगी स्वागत व सत्कार केला. निलंगा मतदारसंघातील निलंगा, औराद, शहाजानी, देवणी येथील बाजार समिती निवडणुकीत निलंगा व औराद, शहाजानी बाजार समितीत 18 पैकी 18 आणि देवणीत 18 पैकी 16 जागा निवडून आणत अरविंद पाटील निलंगेकर यांनी महाविकास आघाडीला पराभूत करून परिवर्तन घडवून आणले. तिन्ही बाजार समितीत भाजपचे उमेदवार मोठ्या फरकाने विजयी झाले. निलंगा मतदारसंघातील जनता भाजपच्या पाठीमागे असल्याचे निलंगेकर यांनी दाखवून दिले. या विजयाबद्दल निलंगा मतदारसंघातील निलंगा, देवणी, शिरूर, अनंतपाळ येथील युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी अरविंद पाटील निलंगेकर यांचा क्रेनच्या सहाय्याने 300 किलोचा पुष्पहार घालत मोठा जल्लोष करत फुलांची उधळण केली व छत्रपती शिवाजी महाराज चौकात फटाक्यांची आतिषबाजी करत त्यांचे जंगी स्वागत केले. छत्रपती शिवाजी महाराज यांना पुष्प अर्पण करून वाजत गाजत मिरवणूक त्यांच्या निवासस्थानापर्यंत काढण्यात आली. या मिरवणुकीत युवा मोर्चाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व बाजार समितीचे सर्व नूतन संचालक मंडळ उपस्थित होते. बातमीपत्राच्या शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. महापालिकेतील 2 कार्यालय अधीक्षकांसह 7 कर्मचाऱ्यांच्या बदल्या, महापालिका आयुक्तांचा आदेश. सोलापूर शहर काँग्रेसने केला बाळीवेशीत जल्लोष, कर्नाटकच्या विजयानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये पसरले आनंदाचे वातावरण. नियोजन भवनावर 16 मे रोजी काढणार व्यापारी, रेडीमेड कारखानदार, शिलाई कामगारांचा मोर्चा, कॉम्रेड नरसय्या आडम मास्तरांनी दिला इशारा. आणि चोरीच्या 5 मोटरसायकली चोरट्याकडून हस्तगत, शहर गुन्हे शाखेची कामगिरी. या बातम्यांसह इथेच थांबूयात. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.